असेल बाई झारा आणि कडे घेऊन कुठे चालले, तर येतेच आहे आपल्या इथे. तर आता आपल्या भारतामध्ये संस्कृती खूप छान आहे. सर्व सण खूप छान पाळले जातात आणि त्याचा आनंद पण खूप छान घेतात. सर्वजण एकत्र मिळून आनंद घेत असतात. तर चला, त्यातलाच एक प्रकार आपण आज बनवणार आहोत. तर हा पदार्थ दिवाळीला किंवा आपल्या अधिक महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे ह्या पदार्थाला. तर चला, नमस्कार यूट्यूब मंडळी, मी ताराबाई पवार मायहूमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला, आज तो पदार्थ आपण बनवूया. तर चला. तर हे घेतले तांदूळ, माझ्याकडे काळेमूस तांदूळ होते म्हणून ते घेतले तांदूळ 2 ग्लास तांदूळ घेतले. छान मस्त असे आता आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. धुवून घेतल्यानंतर 3 दिवस चांगले भिजत ठेवायचे तांदूळ. रोज पाणी बदली करायचं. आणि भिजले आपले तांदूळ, चांगले सुकल्यानंतर हे बघा गिरणीमध्ये दळून घेतले. गिरणीमध्ये पण दळू शकतो आणि मिक्सरच्या याच्यामध्ये पण दळू शकतो आपण. तर हे ग्लासमध्ये आता पीठ मोजून घेतलं. 1.5 ग्लास घेतलं पीठ. हे 1.5 ग्लास पिठाला घेतली 1 ग्लास साखर. 1 ग्लास साखर घेतली. ही छान आता पिठामध्ये मिक्स करून घेऊया. अर्धा गिलास असा हे पीठ ठेवलं आहे. तर ते गूळ घालून बनवणार आहे. गुळाचे अनारसे, हे साखर अनारसे. विदर्भ स्पेशल आहेत हे साखर अनारसे. विदर्भामध्ये खूप साखर अनारसे बनवतात. तर मी आता विदर्भ पद्धतीचे साखर अनारसे बनवणार आहे. तर पाणी थोडं शिंपडून घ्यायचं याच्यामध्ये ओलसर आणि चांगलं मस्त असे गोळे बनवून घेऊया. गोळे बनवून घेतले. हे तांदूळ सुकवताना सावलीमध्ये सुकवायचे, फॅनच्या हवेला, उन्हामध्ये नाही सुकवायचे. तर हे बघा, हे झालंय आपले गोळे बनवून. तर आता अर्धा गिलास पीठ घेतलंय आणि हा अर्धा गिलासला कमी घेतलाय गूळ. गूळ चांगला बारीक करून घेतलाय. तर हे पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊया गूळ अनारसेसाठी. तर छान असे मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडावं लागतं. हात थोडासा ओलसर लावला तरी चालतं, कारण की गूळ ओला असतो. तर ओला हात घ्यायचा आणि गोळे बनवून घ्यायचे. गोळे बनवायचे असे मस्त. आणि लगेच पण होते अनारसे याचे. चांगले भिजलेले तांदूळ आहे ना, आणि आपण 2-3 दिवसांनी पण बनवू शकतो. तर हे बघा, आता 1 दिवस ठेवलं मी असं आणि दुसऱ्या दिवशी घेत आहे हे अनारसे बनवायला. तर चांगलं मस्त मुरलंय पीठ हे. तर हे पीठ पहिले आपण आता साखर अनारसे बनवून घेऊया. चांगले सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायचे मस्त. आणि लागलं तर मग पाणी शिंपडून चांगलं मळून घ्यायचं पीठ. दूध पण घालू शकतो, केळी पण घालू शकतो, पण मी पाणी घालत आहे. कोणी केळीने भिजवतं, कोणी दुधाने पण भिजवतं. तर मी पाण्याने भिजवत आहे. हे चांगलं मळून मळून मस्त घ्यायचं. ही पद्धत मला माझ्या विणबाईंनी सांगितलेली आहे. पहिले मला अनारसे जमायचेच नाही. तर मी माझ्या विणबाईंनाच विचारलं, तुम्ही कसे बनवतात? त्या खूप छान अनारसे बनवतात. तर मग त्यांनी मला सांगितलं अशी साखरेचं प्रमाण आणि हे. तर मग मी तेव्हापासून अनारसे बनवते. तर खूप छान अनारसे बनतात माझे. तर हे बघा, हे चांगलं मस्त असं पीठ चांगलं मळून घ्यायचं. माझी आई पण सुंदर अनारसे बनवते, खुसखुशीत. तर आता आपण अनारसे बनवूया. हे मॅग्नेटमुळं खूप मला आधार मिळालाय. चांगला म्हणजे चांगले येतात याच्यावर, चिटकत नाही. असं थापून घेतलं तरी चालतंय. खूप छान आहे हे मॅग्नेट. ऑनलाईन बोलवलं होतं मी मेशोवरून हे. तर हे बघा असे थापले. प्लॅस्टिकची गरज नाही ना, कसली गरज नाही. निघतात पण पटकन, मस्त थापतात, चिटकत नाही अजिबात. तर हे घेतलंय तूप. थोडं थोडंच घालायचं, म्हणजे हे तूप जास्त घातलं तर गोड गोड होऊन जातं ना, तर मग नंतर उपयोगाला नाही पडत. तर हे बघा असं तेल फेकत फेकत झाऱ्याने हळूहळू, एकदम मोठी आच नाही करायची आणि एकदम बारीक पण नाही करायची आच, आणि मध्यम आच राहून द्यायची. तर एकदम मध्यम असली तर मस्त छान अनारसे होतात. तर हे बघा, मस्त फुललंय आपला अनारसा. एक बिना खसखसचाच बनवलाय हा.
तर बघा किती छान मस्त गौर आलं याच्यावर, जाडी आली मस्त. इकडे गौर बोलतात, कोणी जाडी बोलते. तर हे बघा छान अनारसा बनलाय आपला मस्त. असेच आता आपण सर्व अनारसे बनवून घेऊया. तर आता मी घालत आहे खसखस. खसखस लावून थापून घेते अनारसा. असा बोटाने पण मस्त असे वळवत आहे. पीठ चांगलं असलं की अनारसे खूप छान येतात. फक्त पीठ बनवण्याचीच काळजी करावं लागतं. पीठच छान बनलं पाहिजे. खसखस लावून खसखस लावल्याने खूप खुसखुशीत लागतात अनारसे. चव पण येते खसखस मध्ये. तर हे बघा खसखस लावून अनारसा तळून घेते. आता आपण सर्व अनारसे असे तळून घेऊया पटापट मस्त. ही तयारी चालू आहे अधिक महिन्याची. पोरीबाळी येतील ना तर अनारसे बनवून ठेवते म्हटलं. तर हे बघा छान मस्त अनारसे बनत आहेत आपले. पहिलं मला खूप भीती वाटायची, अनारसे बिघडतात का काय, अनारसे बिघडतात काय. पण आता भीती नाही वाटत. आता अशा पद्धतीने बनवते तर परफेक्ट अनारसे मस्त काहीच चुकत नाही. छान पण अनारसे बनतात. आता हे सर्व अनारसे हे असे काढतो ना, माझे एक वेळा अनारसे खूप छान येत होते आणि आल्यानंतर मी बोलायची कडक अनारसे आई बनवायची, तर कडक अनारसे बनवायची. तर ते थंड झाल्यावर असणार आहे ना, तर मी ते गरम गरम असतानाच ते तोडायची. तर मला मऊच लागायचे, ते असे चांमट लागायचे. नंतर थोडंसं असं गार होऊन दिलं. गार झाल्यानंतर ते बघितलं तर छान कडक होत होते. अशी गंमत झालेली या अनारश्यांची. मस्त आता छान होत आहेत. मस्त छान फुलत पण आहेत आणि चांगली जाळी पण धरत आहे अनारशांना. आता पटापट असे अनारसे मस्त आणि तळत पण आहेत पटापट मस्त छान. काहीच बिघडत नाही. तूप थोडं थोडंच घालायचं. तुपामध्ये पण तळू शकतो, तेलामध्ये पण आपण तळू शकतो. तर हे बघा झाले आपले अनारसे मस्त छान तळून, साखरेचे अनारसे. तर आता आपण घेणार आहोत गुळाचे अनारसे. गुळाचं पण पीठ मळलं. पीठ मळताना गेली लाईट. वारा एवढा सुटला एकदम, तर लाईटच गेलेली. म्हणून ते पीठ मळताना काही दाखवलं नाही गुळाचं. तर हे बघा हे पण अनारसे मस्त छान होत आहेत. गुळाचे पण. गुळाच्या अनारशाला खसखस लावावीच लागतं. गुळाच्या अनारशाला खसखस लावली की एकदम चविष्ट लागते मस्त छान. माझे गुळाचे पण अनारसे खूप छान आलेत. मस्त जाडीदार आलेत. हे बघा किती मस्त जाडी आली अनारशाला आणि मस्त छान झालेत. चला तर झाले आपले अनारसे बनवून. तर हे बघा हे साखरेचे अनारसे, विदर्भ स्पेशल अनारसे आहेत. हे विदर्भामध्ये साखरेचे अनारसे बनवतात. आणि हे मुंबईकडे राहिले म्हणून म्हणून गुळाचे पण अनारसे बनवले. खूप छान अनारसे बनलेत आपले. हे बघा मस्त खुसखुशीत आणि छान अनारसे झालेत आपले. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खा आणि आनंदी राहा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.